विचाराः तत्रेतासून पूज्यन्ते सर्वास्ततः फलाग्र्याः. याकरिता हे देवाचं नाव घ्यायचं असतं. आपल्याला देवाचं नाव घेण्याची आत्ता हल्लीच्या मुलांना लाज वाटते. आपण सर्व जाणकार मंडळी, आपण सांप्रदायिक माणसं आहोत, आपल्याला माहिती. आपल्या घरी आलेला पाहुणा आपण त्यांना जय हरी म्हणतो, रामकृष्ण हरी म्हणतो किंवा राम राम म्हणतो, पण काही जणांना याची लाज वाटते. बड़े भाग से मिलता है हिंदू धर्म, बड़े भाग से मिलता है हिंदू धर्म, तो राम राम बोलने में कैसी शर्म, कैसी शर्म. म्हणून या ठिकाणी सर्वांच्या मुखामधून मी रामकृष्ण हरीचा वधून घेतला. खऱ्या अर्थाने या ठिकाणी राहुल तानाजी कलाटे माननीय दादांच्या या कार्यक्रमामध्ये जो दिवाळीचा भव्य रांगोळी उत्सव झाला, साजरा केला. अनेक उपक्रम आहेतच, पण त्यातील आजचा जो दिवस आहे तो रांगोळी उत्सव, जर रांगोळी आपण सर्वांनी काढल्या त्यातील बक्षीस वितरणाचा हा आजचा कार्यक्रम. खऱ्या अर्थाने या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित असणारी सर्व मंडळी, सर्व महिला जज, आमचे मोठे दादा आहेत, त्याचबरोबर आदरणीय राहुल दादा कलाटे यांना मी नमस्कार करते आणि या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व स्त्री शक्तीला या ठिकाणी मी वंदन करते. खऱ्या अर्थाने आम्ही कुठलाही सण साजरा करतो आणि तो सण साजरा करत असताना आमच्याकडे फुले असू द्या, अगरबत्ती असू द्या, अगदी दिवे लावलेले असू द्या, पण कुठली एक अशी गोष्ट आहे की ज्याच्याशिवाय आमचं मन पूर्ण होत नाही. कुठली गोष्ट आहे ती? रांगोळी. रांगोळी. अगदी बरोबर, रांगोळी. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. आणि हे उत्तर आम्ही छोट्या मुलींनी दिलं बरं का, कारण रांगोळीशिवाय कुठला सण साजरा होत नाही. आणि ज्यांनी ही रांगोळी या ठिकाणी काढली, अगदी जज सांगत होते की रांगोळी म्हणजे नुसती हातातली कला नाहीये, तर एका निर्जीव वस्तूमधून साकारलेलं ते चित्र भगवंत मनुष्याला निर्माण करतो. पण निर्माण करत असताना त्याच्याकडे एक विशेष कला ठेवली, एक ताकद, एक पॉवर आहे, ती म्हणजे त्याच्यामध्ये चैतन्य, म्हणजे जे जीव ओतण्याची. पण ह्या महिलांच्या हातामध्ये ती ताकद आहे, ती म्हणजे निर्जीव रांगोळीमध्ये जीव ओतण्याची. आणि अशा या ठिकाणी असणाऱ्या सर्व मातृशक्ती याच्यामधून खऱ्या अर्थाने त्यांच्यासाठी फार मोठं संकटच आहे हे, की एवढा सुंदर रांगोळीचं त्यातून एखादा नंबर काढायचं म्हणजे फार मोठं कोडं आहे.